इनिंग संपेपर्यंत या. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. तर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण सज्ज होतोय. हॅलो चेक. मॅचला पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण करतोय सुरुवात. एका बाजूला SS टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वात सन्मान्य संतोष शेठ नागवडे यांच्या मालकीची असणारी टीम अर्थात टीम कारखाना, तर दुसऱ्या एंड वरती टीम वडनेर. टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मैदानाच्या मध्ये घेतला गेलाय आणि त्या तर पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कन्सीड होईल. सिंगलच्या साह्याने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती आहेत एक धाव. सन्मान्य गोविंदजी भोंडवे साहेब यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 201 रुपयांचं 501 रुपयांचं पारितोषिक माफ करा. आणि आपण पाहतोय पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा मात्र घेतल्या जातील आणि या 2 धावा धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आहे 3 धावा. ऋतिक गजर आणि तेजस जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने या जोडीवरती मात्र मोठ्या आशा आणि आकांक्षाने खऱ्या अर्थाने टीम संतोष शेठ नागवडे आज मात्र डोळे लावून बसलेले आहे. आपण पाहतोय पहिला विजय आणि पहिल्या विजयाची प्रतीक्षा आणि काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये तेजसच्या बॅट मधून आलेला हा तेजस्वी फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. या 4 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकाला आकार देणारी निर्विकार कामगिरी पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये होतीये. फुल टॉस चेंडू होता, फुल लॉस करून जातोय. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर धावफलकावरती आहे 7 धावा. तेजस जाधव 2 चेंडू आणि 6 धावांचा ब्लास्ट करतोय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय. 2 हातांची गुंफण आणि झेल सुटलाय. कॅच कॅच यावेळी मात्र कुणाला जीवनदान दिलंय तर तेजस जाधव नावाच्या वादळाला. कदाचित संघाचा संघडा एक स्वतःची म्हणत असेल ना, छेड किस्सा है उल्फत, बड़ी लंबी कहानी है, मैं हारा नहीं जमाने से, किसी अपनों की मेहरबानी है. 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 0.4 षटकांचा खेळ संपलाय. राहुल कापसेच्या गोलंदाजीवरती तेजस जाधव नावाच्या वादळाला पुन्हा एकदा जीवनदान दिलंय आणि वादळ मात्र प्रतिस्पर्धी संघाला कमीत घेऊन शांत करेल. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा कहीं पे निगाह है और कहीं पे निशाण अशा स्वरूपाचा फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डाऊन द बॉल आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हटलं जातं. मात्र आपण पाहतो या ठिकाणी मात्र अपयशांचा जिना चढून टीम वडनेर संघ मात्र वरती चाललाय की काय. 2 बॉल वरती राहुल कापसेने मात्र 2 संधी निर्माण केल्या आणि त्या संधींचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करण्यामध्ये सपशेल अपयश येत आहे आणि धाव फलकावरती आहे 10 धावा. 0.5 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांची लढत मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत.
पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. डिक्लेअर झोनच्या दिशेने मात्र चेंडू होईल ट्रॅव्हल, त्यावरती मिळतील 2 धाबा. पहिल्या क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणलं गेलंय. धावफलकावरती आहेत 12 धाबा, 1 षटकांती टीम संतोष शेठ नागवडे 11. पहिल्या क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणलं जात आहे. धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना संतोष शेठ नागवडे नोंदवत आहेत 12 धावा आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती पुढे एकदा सौरभ कापसे. यापूर्वीच्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 संधी या निर्माण झाल्या होत्या आणि त्यांना मात्र कन्व्हर्ट करण्यामध्ये अपयश आलंय ते क्षेत्ररक्षकांना आणि फलंदाज जीवन दान प्राप्त करतायत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख आणि सुंदर फटका परफेक्ट मिडल केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा संघाला मिळून देतोय दणदणीत 6 धावा. षटकार चेहरा. विकेटचं होईल पतन. बॅटर अर्थात तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. अर्थात फलंदाजी मार्गवरती कपिल गरुड यांना आपण पाहतोय. ऋतिक गजर मात्र अजूनही मैदानाच्या मध्ये उभा आहे. तर पुढचा बॉल शॉर्ट फॉली चेंडू होता. क्षेत्ररक्षक कुठलाही त्या ठिकाणी नसेल आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. एक चांगला फटका पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहिलाय. पुढचा फुल टॉस बॉल मैदानाच्या मध्ये होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा हा प्रयत्न, काहीचा फंबल, सर ते शेवटी रिकव्हरी, फेकी सुरेख आहे आणि तोपर्यंत मात्र आपल्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचेल. 24 धावा आणि त्यानंतर घेतलेल्या या 2 धावा, एकूण 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. नक्कीच याच करंट रन रेट जर पाहिलं तर एक चांगला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा एक बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती येईल. टिपेल अफला तो झेल आणि आणखी एका विकेटचा मैदानाच्या मध्ये होईल पतन.
कोरेगाव आणि पारगाव, टीम कोरेगाव मूळ आणि टीम पारगाव विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचे. 3 षटकांची लढत या ठिकाणी आपण घेणार आहोत. टीम पारगाव वर्सेस टीम कोरेगाव मूळ. यानंतरच्या होणाऱ्या दोनही मॅच या 3 षटकांच्या असतील आणि फायनल आजच्या दिवसातील 4 षटकांची असेल. यानंतरच्या होणाऱ्या मॅच 3 षटकांच्या असतील आणि अंतिम मॅच ही 4 षटकांची असेल. चला विनंती असेल टीम चला कोरेगाव आणि टीम पारगाव संघनायक चला पटकन. तीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणला जातोय. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा नवीन गोलंदाज रोशन यांना मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढचा बॉल फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आला. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी घट्ट सोडलाय आणि दुसरी देखील पूर्ण होईल. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या मध्ये केली जाते. नक्कीच आपण पाहतोय खराब चेंडू असेल तर त्यावरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात आणि तर खराब चेंडू असेल तर मात्र नक्कीच मोठा प्रहार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत सिंगल डबल्स. तर पुढचा बॉल पुढे एकदा मिस टाइम स्ट्रोक. बॅटवरती प्रॉपरली चेंडू आलेला नाही आणि तोपर्यंत मात्र मिळतील त्या 2 धावा आणि तिसरीसाठी देखील प्रयत्न केलाय. गर्ट सोडलाय. 1 से भले 2 और 2 से भले 3. साज बाज और ताज अशा एकूण 3 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आपण पाहतोय 35 धावा आहेत. 2.2 षटकांचा खेळ संपलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चांगली रंगत निर्माण करणारी कामगिरी मैदानाच्या मध्ये साहिल शेख. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय ज्या ठिकाणी मात्र मॅच सोडली होती त्याच ठिकाणाहून पुन्हा एकदा या मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा कॅरी फॉरवर्ड करतोय. द फॉर्म इज टेम्पररी बट द क्लास इज परमनंट. आणि आपण पाहतोय काय क्लास दाखवलाय तो या बॅटरनं साहिल शेख. पहिल्याच बॉलवरती याही मॅच मध्ये षटकार खेचलाय आणि ऋतिक गजर मात्र आपण पाहतोय 5 चेंडूंचा सामना केलाय आणि 10 धाबा मैदानाच्या आतमध्ये वसूल करतोय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा साहिल शेख. चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न. कॅच मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सुटलाय. कॅच मात्र सुटला जाईल. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरीसाठी घट्ट सोडलं जाईल का आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगल पुन्हा एकदा धावफलकाला पुढे घेऊन जातीये. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 35 धावा 36 धावा धावफलकावरती आहेत. 2.4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. डिक्लेअर झोनच्या दृष्टीने मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आहेत चला टीम पारगाव कॅप्टन चला. हो पुढचाही बॉल ऋतिक गजर. सय्यमाचा बाण तुटलाय आणि चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. सुपर सॉनिक षटकार. आपण कृपया त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे. प्रतिस्पर्धी टीम कोरेगाव मूळ संघ मात्र दाखल झाला.
तर पुढचा बॉल सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न, दिशाहीन चेंडू मैदानाच्या मध्ये आहे. अबांतरच्या रोपण आणखी एक धावफलकाला आकार देईल. 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 45 धावा. तर आपण पाहतोय गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर खुर्द हा संघ मात्र गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू उससे भी हाई हैंडसम और गेंद जाएगी सीधा बॉडी लाइन के बाहर. 6 रन. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत तब्बल 51 धावा. पारगाव टीम कॅप्टन, लास्ट कॉल असेल आपल्यासाठी. पुढचा बॉल डिक्लेअर झोनच्या दिशेने मात्र चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल. त्यावरती 2 धावा. या 2 धावा धावफलकाला पुढे एकदा पुढे घेऊन जात आहेत. 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3.1 षटकांचा खेळ संपलाय. हाईट साठी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय नक्कीच रिव्ह्यू केला जाईल. तिसऱ्या पंचांचा कॉल, इट्स फेअर बॉल. सिंगल धाव मात्र पुन्हा एकदा धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 54 धावा. 54 धावांचा हा धावफलक मैदानाच्या मध्ये आहे. 3.2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपतोय. कोरेगाव मूळ ही संघ मात्र आपण पाहतोय नक्की टॉस जिंकलाय. निर्णयाची असेल ती प्रतीक्षा. 3.2 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. तर पुढचा बॉल फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि टिपला जाईल अफलातून झेल. षटकार बॉडी लाईनच्या बाहेर चेंडू आपण पाहतोय नक्कीच जाईल आणि त्यावरती 6 धावा. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे महत्वाचं नाही, मात्र ही स्पोर्ट्समनशिप स्पिरिट ही खऱ्या अर्थानं मातब्बर फलंदाजांच्या माध्यमातून दाखवली जाते. कौतुकास पात्र मात्र खऱ्या अर्थानं खेळी या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली. प्रत्येक जण आपण पाहतो नक्कीच स्वतःचा स्वार्थ पाहत असतो, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती निस्वार्थ भाव खऱ्या अर्थाने या खेळाडूंना दाखवलाय आणि षटकार घोषित केला. धावफलकावरती आपण जातोय 62 धावांचा हा धावफलक. या षटकामध्ये अद्यापर्यंत 11 धावा अद्यापर्यंत मात्र खर्च केल्या जात आहेत आणि आपण पाहतोय नक्कीच ऋतिक गजरचा 1 मॅन शो. 10 चेंडू आणि 32 धावांचा अब्सोल्यूट लिथल गार्डेज करतोय. तर साहिल शेख एक चांगली साथ मात्र आपल्या सर्वोत्तम फलंदाजाला देतोय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा डाव्या स्टँडच्या बाहेर आहे. पंच मात्र दंडित करतील आणि अवंतरच्या 1 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 63 धावा. 3.4 षटकांती. तर पुढचा बॉल पुढे एकदा अक्रॉस द बॅट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र दुरून बॉलवरती आलाय. फेक येईल तोपर्यंत मात्र
तर नक्कीच अंतिमचा बॉल मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शेष असणार आहे. 65 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकातील अंतिमचा बॉल आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटचा सर्वोत्तम फिनिशर. आणि आपण पाहतोय नक्कीच या बॉलवरती मात्र अप्रतिम प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक धाव पूर्ण होतीये. दुसरीसाठी घट्ट सोडलं जाईल का? आणि तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय घडलंय. अर्थात धावचीच्या रूपानं विकेट अंतिम बॉलवरती आली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टीम संतोष शेठ नागवडे 11 SSK कारखाना संघाने धाव फलकावरती नोंदवल्या तब्बल 66 धावा आणि विजयासाठी आव्हान असेल 67 धावांचं. हॅलो चेक. धानोरी स्पोर्ट्स क्लब संघाचे संघनायक आणि आपण पाहतोय एक सर्वोत्तम आयोजक सन्माननीय भरतदादा टिंगरे यांचा सन्मान सन्मान्य आयोजक टीम यांच्या वतीने या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सन्माननीय भरतदादा टिंगरे, आपणास विनंती असेल कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. एक यशस्वी आयोजक आणि त्यासोबतच खऱ्या अर्थाने या खेळावरती निरतिशय प्रेम असणारं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व अर्थात भरतदादा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक यशस्वी आयोजन त्यांच्या माध्यमातून नेहमीच दरवर्षी आपण पाहतो आणि त्याच सन्माननीय मान्यवरांचा अर्थात भरतदादांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्मान्य आयोजक टीमला विनंती असेल आपण कृपया आपला फक्की मैदानावरती पाठवून द्यायची. चला सन्मान्य भरतदादा, आपल्याला विनंती असेल आपला सन्मान या ठिकाणी सन्मान्य आयोजकांच्या वतीनं आणि या चषकाच्या वतीनं या ठिकाणी आपण संपन्न करतोय. या मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम अर्थात तुषारदादा करंडक या करंडकामध्ये आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चला चला बॅटर चला पटकन. या ठिकाणी आपण पाहतोय तुषार करंडक 2026 या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने एक यशस्वी आयोजक आणि त्यासोबतच क्रिकेटचे सच्चे चाहते अर्थात भरतदादा टिंगरे यांचा सन्मान सन्मान्य आयोजक टीम यांच्या वतीनं केला जातोय. या ठिकाणी आमच्या समेत आहेत अर्थात एक यशस्वी आयोजक भरतदादा. दादांना मात्र आपण पाहतोय नक्कीच माईकवरती दादा जास्त बोलत नाहीत, मात्र तरी सुद्धा सदिच्छा आणि शुभेच्छा या स्पर्धेकामी दादांच्या नेहमीच आहेत. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू प्रदीपची जाधव साहेब. सरिया, आपलं स्वागत आहे. सहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पेनल्टीचे 5 आणि आत्ताची 1 धाव.
असे 6 धावा. पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड होत आहे आणि एवढा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतात पाहतोय आपण मैदानामध्ये. वाईट चेंडू असेल, अतिरिक्त 1 धाव आपण पाहतोय मैदानामध्ये. धावपलकीवरती 9 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल, कोणतीही धाव नाही आहे चेंडूवरती, निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानावरती. एक बहारदार चेंडू आता पाहिला आपण. तनिष घोडके गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अतिशय बहारदार गोलंदाजी षटकामध्ये आपण पाहतोय तनिष घोडके. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन चौकार. जबरदस्त तडाखा आपण पाहतोय, 4 धावा. तेरा धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 13 धावा धावपलकीवरती. संतोष शेठ नागवडे 11 विरोधामध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय, झेलवाटची मोठी संधी आहे आणि पहिला धक्का बसतोय संघाला. पहिला बळी आपण पाहतो. विकेटचं होईल पतन या ठिकाणी. पहिला मोठा हादरा बसतोय संघाला. चेंडू पाहतोय आपण, तेच तर्रार मारा त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानामध्ये. धावपलकीवरती 13 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. वडनेर खुर्द या संघाची धावसंख्या 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक संपलंय मैदानामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. 18 चेंडूमध्ये 54 धाव्यांची इथून पुढे अजूनही आवश्यकता असेल. बाळू वाहेकर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू अतिशय बहारदार चेंडू आता आपण पाहिला. निर्धाव चेंडू असेल, कोणते धाव नाही या चेंडूवरती. सतरा चेंडूमध्ये अजूनही 54 धाव्यांची आवश्यकता असणार आहे इथून पुढे जिंकण्यासाठी. बाळू वाहेकर गोलंदाजी मार्कवरती अतिशय बहारदार गोलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायचं मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मारतो त्या ठिकाणी निसटलाय आणि
एक धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. 14 धावा धावपलकीवरती आहेत. स्पीडअप करायचंय. अतिशय बहारदार गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. SSK कारखाना ही टीम पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी एवढा एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 15 धावा धावपलकीवरती आहेत. यानंतर होणारा सामना आहे कोरेगाव मूळ विरुद्ध पारगाव असा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. पाहायचंय त्या ठिकाणी 4 धावा, एक दणदणीत खणखणीत चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. 4 रन चौकार. 19 धावा धावपलकीवरती. चला स्पीडअप करायचंय. 19 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. अजूनही 14 चेंडू आणि 48 धाव्यांची आवश्यकता आहे. 14 चेंडूमध्ये 48 धावा पाहिजे. इथून पुढे एक धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. दुसरं पाहिजे सुंदर फेकी त्या ठिकाणी एक धाव एवढा पूर्ण होते. 13 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे वडनेर संघाला पाहिजे. बाळू वायकर आतापर्यंत या षटकामध्ये एक बहारदार गोलंदाजी बाळू वायकरची आपण पाहतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी एवढा एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 2 षटकांचा खेळ संपला मैदानामध्ये. धावपलकीवरती 21 धावा, 12 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 46 धावा. इथून पुढे स्पीडअप करायचंय पटकन. चला 12 चेंडू 46 धावा वडनेर संघाला जिंकण्यासाठी इथून पुढे पाहू. मनोज कोथिंबिरे तिसरं षटक घेऊन मैदानावरती. मनोज कोथिंबिरे आपण पाहतोय. इथून पुढे तिसऱ्या षटकाला सुरुवात केलेली मैदानामध्ये. 12 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे. स्पीडअप करायचंय. चला पटकन. 12:46. इथून पुढे कशी फलंदाजी केली जाते पाहायचंय मैदानामध्ये. रिव्हर्स पुल खेळण्याचा प्रयत्न पाहायचा त्या ठिकाणी, परंतु निर्धाव चेंडू असेल. कोणती धाव नाही या चेंडूवरती. 11 चेंडूमध्ये 46 धावांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. बहारदार गोलंदाजी आपण पाहतोय. SS कारखाना श्रीगोंदा टीम या ठिकाणी पाहतोय आपण. मनोज कोथिंबिरे गोलंदाजी मार्कवरती पाहायचंय त्या ठिकाणी. आणि षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. एक जबरदस्त तडका आपण पाहतोय या ठिकाणी. बहारदार षटकार मैदानावरती आपण पाहतोय. दहा चेंडूमध्ये 40 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. इथून पुढे मैदानावरती पाहायचंय. आंबेगाव पुनर्वसनचे ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते महेशजी पायगुडे यांचं या ठिकाणी तुषारदादा करंडक 2026 मध्ये आम्ही करतो सहर्ष स्वागत. या आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मनोज कोथिंबिरे या षटकामध्ये एक बहारदार गोलंदाजी करतोय. अजूनही सामना आहे. 8 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. इथून पुढे 8 चेंडू 40 धावा.
8 चेंडू आणि 40 धाव्यांच्या आवश्यकता आहे. इथून पुढे पाहायचं मनोज कोथंबेरे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी एक निर्धाव चेंडू, एक भन्नाट चेंडू आपण पाहतोय, एक तेज तर्रार मारा मनोज कोथंबेरे यांची गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी. सात चेंडूमध्ये 40 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. पाहिजे त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु पुन्हा एकदा पाहायचंय कोणतीही धाव नाही आहे चेंडूवरती. सहा चेंडू आणि 40 धावा. 6 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून पुढे पाहायचं मैदानामध्ये. राहुल होळकर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही संघ तयार राहायचंय. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पहिला चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. चला न्यू बॅट्समन चला पटकन आतमध्ये. पाच चेंडूमध्ये 40 धाव्यांची आवश्यकता आहे. अतिशय बहारदार गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये आपण पाहतोय श्रीगोंदा कारखाना संघाने. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूमध्ये 40 धाव्यांची आवश्यकता. इथून पुढे पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूमध्ये 40 धाव्यांची आवश्यकता आहे. वाईट चेंडू असेल, अतिरिक्त 1 धाव आपण पाहतोय मैदानावरती. पुन्हा एकदा पाहिजे झेलवाटची मोठी संधी आहे त्या ठिकाणी आणि झेल बाद होतोय फलंदाज. नो बॅटर्स चला पटकन आतमध्ये. एकदा एक निर्धाव चेंडू, वाईट चेंडू असेल, वाईट अतिरिक्त 1 धाव. 2 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय कोणती धाव नसेल त्या चेंडूवरती. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 38 धावांची गरज. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. श्रीगोंदा कारखाना या ठिकाणी विन होतोय. चला